सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही लुटीचा अड्डा झाली होती, गोपीचंद पडळकर यांनी त्रिभाजनाच्या निर्णयावरून केले आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आले असून या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. जत आणि कवठेमंकाळ कृषी उत्पन्न बाजार समित्या आता स्वतंत्र होणार आहेत. पणन व सहकार खात्याच्या निर्णयाचे स्वागत करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजार समित्या लुटीचे अड्डे बनल्या होत्या अशी टीकाही केली. ते सांगलीमध्ये बोलत होते. पाहूया ते काय म्हणतात. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न समितीवर प्रशासक नेमण्यात आलेला गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. मी आमदार झाल्याच्या नंतर जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना अशी होती की आपली जतची कृषी उत्पन्न बाजार समिती ही वेगळी झाली पाहिजे. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याचं विभाजन होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून मी पाठपुरावा करत होतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या आदेशाने पणन खात्याचे मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या सहकार्यानं आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री यांच्या मदतीनं आज त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपल्या सांगलीचे DDR यांनी आता प्रशासक म्हणून पूर्ण मार्केट कमिटीचा ताबा त्यांच्याकडे घेतलेला आहे आणि इथून पुढं आम्ही चांगल्या पद्धतीनं मार्केट कमी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला होता म्हणून नाही असं काय नाही त्याचा अर्थ. आता कुणाला कसा अर्थ घ्यायचा ते काय मी सांगू शकत नाही, परंतु आम्हाला विभाजन करणं महत्त्वाचं होतं कारण मार्केट कमिटी हा लुटीचा अड्डा झाला होता. अनेक वेळा अनेक बातम्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून बघितल्या, आम्ही पेपरला वाचल्या आणि लोकही सुरस कथा या मार्केट कमिटीतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सांगत असतात आणि त्यामुळं आता हे सगळं जे चुकीच्या पद्धतीनं काही ठराविक लोक या मार्केट कमिटीचा दुरुपयोग करत होते आणि ते आता बंद होईल. आता इथंही चांगले सदस्य येतील, कवठेमंकाळला येतील, जतला येतील आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष या लोकांचं या मार्केट कमिट्यांवरती राहील. जिल्हा मर्ती बँकेवर दिसतील, 9 विधानसभा दिसतील.